वैष्णवी हगवणे प्रकरणाने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणात महिला आयोगाची भूमिका संशयास्पद राहिलेली आहे. त्या महिला आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यातच महिला आयोगाला प्रश्न विचारणाऱ्या एका महिलेला रुपाली चाकणकर यांच्या कार्यकर्तीकडून धमक्या दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ताई, तुमचं नाव काय? माझं नाव संगीता भालेराव. तुम्हाला कुणाकडून धमक्या आल्या याबद्दल आम्हाला? मी त्या बाईला आधी ओळखत नव्हते, पण तिने त्या नाव सांगितलं सोनाली गाडे पाटील आणि चाकणकर रुपाली चाकणकरांच्या इथून बोलते सांगितलं. आणि त्यांनी तुम्हाला कशा प्रकारे धमकी दिली? फोनद्वारे की असे फोन येत होते, म्हणजे एवढे मिस कॉल कोणाचे येत आहेत? त्यांनी किती फोन केले तुम्हाला? 18 फोन केले. ओके, मी पण मोजले नव्हते, नंतर मोजले आम्ही काल. 18 फोन केले. आणि त्यांनी काय म्हणलं तुम्हाला? म्हणे का तू तुझं काम कर, आमच्या याच्यात नाक कशाला खूप असते, रुपाली त्यांचा काय प्रॉब्लेम आहे वगैरे असं बरेच बोलले काय. आणि नंतर एका पोस्ट मध्ये त्यांनी शिवेगाळ केलेली लेखी आहे, त्याच्यात शिवीगाळ केली. ऑडिओ क्लिप मध्ये दमदटी केली, पण याच्यामध्ये शिवेगाळ केली. काय कमेंट मध्ये जास्त लिहिलेलं आहे. कमेंट अक्कल वगैरे काढली, म्हणजे वाईट शब्द वापरलेले. काय काय बोलले त्या? ते काय अक्कल आहे का वगैरे, बाकीचं तुम्हाला मुलबाळ नाहीत का, वांजोटीचे का, असं तसं तुम्हाला काही सण होत नाही का वगैरे, तुला बरेच काय काय बोललेले, अरे तुऱ्यावरून बोललेले. या फक्त सोनाली गाडीने अजून कुणा आणि ती एक स्नेहल चव्हाण म्हणून आहे, त्या दोघींनी कमेंट केल्या. तुम्ही याबद्दल कुणाकडे तक्रार दाखल केली आहे का? अगोदर केली नव्हती, पण ते का त्या पोस्ट शिवाय बघितल्यामुळे पहिल्यांदा त्या दिवशी त्या ऑडिओ क्लिप मुळे नव्हती केली, पण का हे जे बघितले ना पोस्ट त्या शिवीगाळ केलेली, मग आम्ही काल महिला आयोगाला पाठवलेलं आहे. महिला आयोगाकडून तुम्हाला काय उत्तर आले काय? अजून तरी काही आले नाही, पण त्यांना पोहोचलेलं आहे मेल ना, पोहोचलेलं आहे. बिल पोचलेलं आहे. महिला आयोगाकडून तुम्हाला अपेक्षा काय आहे? अपेक्षा काय आता, या अशा लोकांवर कारवाई करावी ना, अशा लोकांना की त्यांच्या नावाचा किंवा त्यांनी सांगितलं किंवा त्यांच्या त्या जे कार्यकर्ते अशा बोलतायत दमदाटी करतायत, हे चुकीचं आहे. नाही ते तुम्ही नेमकं काय बोललेला महिला आयोगामध्ये? मी फक्त लिहिलं की सक्षम नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व हवं आणि नसेल तर हे पद मुक्त करा, एवढंच लिहिलेलं होतं. तुम्हाला वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगाकडून काय अपेक्षा आहे? न्याय, त्यांना तिला न्याय मिळावा, त्या लोकांवर कारवाई व्हावी. आता ते लोक फरार होईपर्यंत कारवाई झाली नाही एवढे दिवस, आणि अजूनही तो लहान, आता त्या मुलाला पळून नेण्याचं काहीच कारण नव्हतं ना, कारण तो प्रॉपर्टीला वारस होता म्हणून त्या मुलाला त्यांनी पळून नेलं, त्याला लपवून ठेवलं, कारण ती त्याच्या नावे वैष्णवीची जी करोडोंची प्रॉपर्टी ती त्या छोट्या मुलाला मिळणार म्हणून त्यांनी त्याला किडनॅप म्हणजे दुसऱ्या लोकांकडे ठेवलं. मग हे चुकीचं होतं ना, की त्या आजीकडे देणं भाग होतं ना, कोण आजी आजोबांकडे. आता म्हणजे ते प्रॉपर्टीसाठी हे सगळं झालेलं आहे. आणि सरळ सरळ तिला मारलेलं, कारण ती म्हटली ना घटस्फोट घ्यायचा, त्यावेळेस तिला मारण्यात आलं, असं म्हणजे हत्याच आहे. ते माझं तर मत आहे ती आत्महत्या नाही, हत्याच आहे. तुम्हाला ज्यांनी धमकी दिली त्यांना तुम्ही ओळखता का? अजिबात नाही, मी कधी पाहिलं पण नाही त्या बाईला. पाहिलं पण नाही? नाही. आणि असं कधी गर्दीत पाहिलं असेल तर माहित नाही, पण मी पाहिलेलं नाही त्यांना. कारण आम्ही अगोदर म्हणजे हे आता त्या बाईला विचारलं, मी काय ओळखत नाही म्हणे, मी म्हणलं कुठली, तर म्हणे मी पुण्यातली. आता बाकीच्या आमच्या जुन्या बायका मला माहिती, या बाईचं काही माहिती नाही. आणि अशा एवढं उद्धटपणे बोलणं म्हणजे चुकीचं आहे ना. आपल्यासोबत संगीताताई यांची मुलगी आहे, त्यांच्याकडून आपण नेमकं प्रकरण काय हे जाणून घेणार आहोत. तुम्हाला याची माहिती कधी मिळाली की तुमच्या आईला फोन केला? त्या दिवशी घरी आल्यावर आईने सांगितलं की असा असा फोन आला होता म्हणून. आणि मग तुम्ही कुठे कुठे तक्रार केली आणि तुमचं मत काय? हे पहिल्यांदा म्हणलं की आईला म्हणलं की काय करायचंय ह्याचं, तर आई घाबरलेली होती या धमकीमुळे. त्यांनी ज्या पद्धतीने हे केलेलं आहे आणि त्यांचे सत्ताधारी पक्षातनं ते येतात, तर ते काही करू शकतात. आणि बऱ्याचदा मी एकटीच इथे असते, तर त्यामुळे माझ्या भीतीपोटी सुद्धा आईने त्या म्हणे की जाऊ देत, की काही करायचं नाही. तर ह्या धमकीमुळे खरंच आई घाबरली होती. त्या धमकीमुळे आईने ती पोस्ट जी होती की ज्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की सक्षम नेतृत्वाची गरज आहे महिला आयोगाला वगैरे, तर ती अतिशय रास्त मागणी असणारी जी पोस्ट आहे ती सुद्धा त्या भीतीपोटी आईने डिलीट केली. ती ट्रॅश मध्ये अजूनही आहे आणि ती तुम्हाला पाहिजे ते दाखवू शकते. त्यानंतर बाकी ज्या गोष्टी आहेत, तर मग म्हणलं आई घाबरून नाही चालणार, आपल्याला आपल्या संविधानावर विश्वास ठेवावा लागेल.
म्हणून मग त्यासाठी रितसर कंप्लेंट करूयात म्हणून आम्ही काल सीपी ऑफिस, काल पाऊस खूप होता म्हणून सीपी ऑफिस, महिलांचा प्रश्न आहे, ज्वलंत मुद्दा आहे म्हणून महिला आयोग आणि सीएम ऑफिस, कारण ज्या विषयाच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तर ते सीएम पर्यंत सगळ्या गोष्टी गेल्या म्हणून सीएम ऑफिसला पण आम्ही हे केलेलं आहे. तुमच्या आईला ज्यांनी धमकी दिली हा. त्यांचे हगवण्याची पण संबंध असल्याचं तुम्ही म्हणताय, ते नेमकं काय आहे? त्यांच्या सोशल मीडियावरनं, एकच मिनिट, त्यांचे हे फोटो सापडले. ही सोनाली गाडे हा. आणि ही करिश्मा हगवणे. त्यांच्या हगवण्याशी संबंध आहेत असं? हा, म्हणजे माझं तर असं मत आहे की ह्याबाबत चौकशी व्हावी की हगवणी म्हणजे मयुरी जगतापची कंप्लेंट हे डावलण्यासाठी हिने रुपालीताईंना प्रेशराईज केलं होतं का वशिला लावला होता का हगवणी कुटुंबाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यासाठी. तर सोनाली गाडेची सुद्धा हगवणी कुटुंबियांसोबत चौकशी व्हावी ही माझी मागणी आहे. रुपालीताई चाकणकर यांच्याबद्दल असतील कमेंट, रुपालीताई चाकणकर यांच्याबद्दल कमेंट केल्याने एका महिलेला चाकणकर यांच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली जाते. हे प्रकरण गंभीर आहे असून संगीता भालेराव यांनी महिला आयोगाकडेच तक्रार दाखल केली आहे. महिला आयोग याची किती दखल घेते हे आपण पाहणार आहोत. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.